औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. कायद्याचा धाक आणि माणुसकीचा ओलावा दाखवत मंद्रुप पोलिसांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या 7 दिवसात 2 बालविवाह रोखून पोलिसांनी 2 निष्पाप मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले. गावातील एका जागरूक नागरिकाने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे व बाल कल्याण पथक क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी पोहोचले. मंडप सजला होता, पाहुणे जमले होते, पण पोलिसांनी कुटुंबियांना कायद्याची भाषा समजावली आणि बालविवाह प्रतिबंध कायद्याखाली होणाऱ्या शिक्षेची जाणीव करून दिली. समुपदेशनाच्या 2 शब्दांनी 2 संसार उधळण्यापासून वाचले. बालविवाह हा गुन्हा तर आहेच, पण तो एक मुलीच्या स्वप्नांचा खून आहे. अशा प्रथांना आम्ही मुळीच थारा देणार नाही, असा निर्धार पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी व्यक्त केला. पोलिसांच्या या भूमिकेमुळे दोन्ही मुली आता पुन्हा शाळेची वाट धरणार आहेत. परंपरा आणि अज्ञानाच्या विळख्यात अडकलेल्या ग्रामीण भागात पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता सर्वांसाठी धडा ठरली आहे. पोलीस म्हणजे फक्त काठी नव्हे तर माया करणारे मामाही असतात, अशी भावना आता गावकरी व्यक्त करत आहेत. माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, पोलीस निरीक्षक संदीप काशीद, सहाय्यक फौजदार बापू शिंदे, पोलीस हवालदार शहानूर मुलानी, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे, कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भोसले, विशाल कर्नाळकर व महिला पोलीस कॉन्स्टेबल सविता चव्हाण यांनी ही कामगिरी पार पाडली. पहा नारायण घंटे यांची रिपोर्ट. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.